मंत्राचे वैज्ञानिक विश्लेषण. ऐक्यमंत्र. ऐक्यमंत्राच्या पठणाने ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन तयार होते. घरात समाजात मिळून मिसळून एकोप्याने राहण्याची भावना वाढीस लागते. नवार्णव मंत्र मानवाच्या शरीरातील सर्व चक्रांना जागृत करते. 9 अक्षरांचा यामध्ये समावेश आहे. मुलींनी बांगड्या घातल्याने त्यांच्या मनगटातील धमन्या व शिरा ॲक्टिव्ह होतात. रामरक्षा स्तोत्रातीलच्या उच्चाराने पित्ताशय, पित्त आणि आतड्यांचे काम बॅलन्स होते. गायत्री मंत्र. गायत्री मंत्राच्या पठणाने इपोनोप्रिन्स, एपिनोपेनरिन्स नावाचे हार्मोन तयार होते. रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होते. कालभैरवाष्टक. कालभैरवाष्टक स्तोत्राच्या पठणाने विशिष्ट प्रकारचे व्हायब्रेशन्स तयार होते. त्यामुळे आपले 3 इंचपर्यंत संरक्षण होते. मुलांनी गंध टीला लावल्याने भ्रिकुटी मध्यावरील आज्ञाचक्र ॲक्टिव्ह होतात. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र. याच्या पठणाने पिनियल ग्लँड ला धक्का बसून मेमरी चार्जेसची निर्मिती होते. स्मृतिभ्रंशचे आजार होत नाहीत. सरस्वती मंत्र. सूर्यमंत्र. गणपती अथर्व शीर्ष. मेंदूमध्ये कॉर्टेक्स नावाचा भाग असतो. त्यात कॉर्टिझोन नावाचे हार्मोन तयार होते. त्यामुळे बुद्धिमत्तेत वाढ होते, सद्बुद्धी वाढते. विद्याप्राप्तिकारक स्तोत्र. या स्तोत्राच्या पठणाने DHA नावाचे हार्मोन तयार होते. बुद्धीचा योग्य वापर या हार्मोनमुळे होतो. दत्त महाराजांचा मंत्र. द्राम्स हा दत्त महाराजांचा बीज मंत्र आहे. त्याच्या उच्चारणाने सेल टिश्यू फॉर्मेशन, सेल टिश्यू फॉर्मेशनचे काम प्रॉपर होते. जखम भरून येण्याचे काम. शाबरी मंत्र. डोपामाइन हार्मोनची निर्मिती होते. विशेष महत्त्वाचे म्हणजे या हार्मोनचा बेनॅलन्स राखला जातो. जर हार्मोन्स वाढले तर व्यसन, गुन्हेगारी आणि कमी झाले तर नैराश्य. मंत्र म्हणजे काय? मंत्र म्हणजे एक ध्वनी, एक शब्द, एक अक्षर किंवा अनेक शब्दांचा एकत्रित समूह ज्याच्या पुनरुच्चारणाने भौतिक, आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नती होते. मन एकाग्र करून पूर्ण श्रद्धेने आपल्या आद्य दैवताला स्मरून केलेला विशिष्ट मंत्रांचा जप म्हणजेच मंत्र नामस्मरण. मन्नात त्रायते इति मंत्र म्हणजेच मंत्र. ह्या शब्दाची फोड केली तर मम हे मानवी मनाचे प्रतीक आहे, जे मनन अथवा चिंतन करण्यास सक्षम आहे. आणि त्र ह्या प्रत्ययाचा अर्थ होतो संरक्षण, म्हणजेच बाह्य विचारांपासून मनाचे संरक्षण करण्याची ताकद मंत्रामध्ये आहे. आपल्या वैदिक परंपरेत मंत्रांना अतिशय पवित्र स्थान आहे. ह्या मंत्रांच्या उच्चारणाने पवित्र ऊर्जा स्पंदने निर्माण होत असतात आणि ह्याच ऊर्जा स्पंदनामुळे आपल्याला आत्मिक सुखाची अनुभूती होते. प्रत्येक मंत्राचा विशिष्ट कालावधी असतो. मंत्रांची ठराविक आवर्तने असतात. सनातन धर्मात प्रत्येक एका विशिष्ट देवतेच्या उपासनेसाठी विशिष्ट मंत्राची रचना वेदांमध्ये आहे. वारंवार एका मंत्राच्या उच्चारणाने निर्माण होणाऱ्या ऊर्जेत वैश्विक शक्तीला आकर्षित करून इच्छित फल प्राप्ती करून घेण्याची ताकद असते आणि साधकाला त्या मंत्राच्या नामस्मरणाचे योग्य ते फल मिळते. योग्य मंत्र साधना जितकी काटेकोर आणि पवित्र असेल तेवढीच उत्तम फले साधकाला मिळतात. परंतु चुकीचे मंत्र उच्चारण मंत्र साधकाला अनिष्ट फले देतात. त्यामुळे कोणताही मंत्र स्वतःच्या मनाने कधीच म्हणू नये. गुरूंनी दिलेला मंत्र आत्मसात करून त्याचा यथायोग जाप करावा. मंत्र म्हणजे काही विशिष्ट अक्षरांची, शब्दांची वैदिक जुळवणी करून थोर ऋषी मुनींच्या कृपेने मिळालेले एक वरदान आहे. मंत्राचे काही विशिष्ट प्रकार आहेत. वैदिक मंत्र, तांत्रिक मंत्र आणि शाबर मंत्र ह्याशिवाय काही बीजमंत्र असतात, काही मूल मंत्र असतात, काही शांती मंत्र असतात, काही गुरुमंत्र असतात. प्रत्येक विशिष्ट एक फल प्राप्तीसाठी विशिष्ट एका मंत्राची उत्पत्ती झाली आहे. 3. मंत्राच्या जपाने मनुष्याला भौतिक, आध्यात्मिक, आत्मिक तसेच अन्य अनेक फायदे होतात. 4. मंत्र म्हणण्याचे काही विशिष्ट नियम असतात, म्हणजेच मंत्र कसा म्हणावा, मंत्राची जपसंख्या किती असावी, मंत्र जपण्यासाठी कोणत्या जपमालेचा उपयोग करावा, कोणत्या मंत्राची कोणत्या विशिष्ट वेळेस किंवा कोणत्या विशिष्ट कालखंडात उपासना करावी इत्यादी. 5. विशिष्ट एका देवतेसाठी तसेच योग्य फलप्राप्तीसाठी विशिष्ट एका मंत्राचे उच्चारण करणे अनिवार्य असते. मंत्र साधनेचे फायदे. 1. मनाची चंचलता कमी करून स्थिरता प्राप्त होते. मंत्र जप करताना करू नका या चुका. हिंदू धर्मामध्ये पूजन कर्मात मंत्राचे विशेष महत्त्व आहे.
धर्मग्रंथानुसार मंत्र खूप प्रभावी असतात. यांच्या प्रभावाने अशुभ ग्रहांचे दोष दूर होऊन सुख शांती, यश प्राप्त केले जाऊ शकते.